झी 24 तास एक पाऊल पुढे। कर्नाटकात सत्ता स्थापनेसाठी भाजपला महाराष्ट्र एकीकरण समितीची मदत लागणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केलाय। भाजप पुन्हा सत्तेत येणार असून येडियुरप्पांच्या कर्नाटक जनता पार्टीच्या फॅक्टरचाही फरक पडणार नाही असाही दावा शेट्टर यांनी केलाय। बेळगाव सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रभावालाही शेट्टर यांनी फारसं महत्त्व दिलेलं नाही। झी मीडियाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे। कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय। हे दक्षिणेतलं एकमेव राज्य आहे की जिथे भाजपची सत्ता आहे आणि ही सत्ता कायम ठेवण्याचं आव्हान भाजप समोर आहे। या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। कर्नाटकाचे मुख्यमंत्री आणि ज्यांच्यावर भाजपचं नेतृत्व सोपवलं गेलं आहे ते जगदीश शेट्टर जी। आपण त्यांना याबाबत विचारूया। शेट्टर जी, हमें बताइए कि 5 साल की भाजपा की सरकार, उसमें 3 मुख्यमंत्री, उसके बाद बहुत सारे मंत्रियों पे आरोप, ये सब मुद्दे अगर देखे जाए मद्देनजर रखते हुए भाजप किन मुद्दों पे उनको चुन के देना चाहिए फिर से, और कांग्रेस क्यों ना सत्ता में आए? No, because last 5 years development works with that progress card we are requesting the Karnataka people to vote for BJP once again to form the stable government. With that agenda we are going to people. So अभी विधानसभा चुनाव है, इसमें लोग आपको किस आधार पर वोट दे, ये अगर देखा जाए दोनों की तुलना? Because local bodies election issues are entirely different. Only local issues are the importance and local personalities will be important. So those issues and state election issues are entirely different, and we have not badly performed. Our performance is not satisfactory. So it will not affect. तो विधानसभा चुनाव में येडियुरप्पा जी के पार्टी के बाहर जाने से भाजपा को कुछ इफेक्ट होगा? और पहली बात तो ये है, और दूसरी बात ये है कि अभी छोटी छोटी पार्टी आ गई है, उसके वजह से कुछ जोड़ तोड़ की सरकार होगी और येडियुरप्पा जी का महत्व और इसका भाजपा को बहुत नुकसान होगा। No, here in Karnataka always you see the history of the or Congress, and here in this local election, in the assembly election also, the effect of KJP is not so, and there will no impact on assembly election, and it will not affect the vote bank of BJP also. आपण पाहिलं की जगदीश शेट्टर यांनी विश्वास व्यक्त केलाय की भाजपचं सरकार कायम ते ठेवण्यात आणि ही सत्ता अबाधित राखण्यात त्यांना यश येणार। हा विश्वास जरी त्यांनी व्यक्त केला असला तरी 8 मेला होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशीच याचं सर्व चित्र स्पष्ट होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, झी मीडिया, हुबली। झी 24 तास एक पाऊल पुढे।